नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। मागील काही व्हिडिओमध्ये आपण मीन राशीचं गोचर शनीची सर्व राशींना काय फळे मिळते मी सविस्तर सांगतोय। आज मी या व्हिडिओमध्ये वृश्चिक राशीच्या लोकांना हे शनीचं गोचर कसं असेल हे सांगणार आहे। 29 मार्च 2025 ते 3 जून 2027 पर्यंत वृश्चिक राशीला गोचरीने शनी 5वा म्हणजेच राशीच्या पंचम स्थानातून जात असल्याने काही बाबतीत हा शनी अतिशय शुभ फलदायी तर काही बाबतीत प्रतिकूल जाईल का तर 5वा 7वा आणि 9वा शनी हा गोचरीचा मध्यम फलदायी असतो, नॉट गुड नॉट बॅड। सगळ्यात मुख्य म्हणजे मागील 2-2.5 वर्षापासून सुरू असलेल्या शनीच्या पनोतीच्या त्रासातून आता या राशीच्या लोकांची मुक्तता करणारा हा शनी ही एक आनंदाची गोष्ट या वृश्चिक राशीच्या लोकांना आहे, लक्षात घ्या। मागील काही वर्ष होत असलेल्या कौटुंबिक मानसिक त्रासातून आता तुमची मुक्तता होईल। आपण पंचम स्थानावर काय पाहतो तर पंचम स्थानावर आपण संतती, शिक्षण, स्पर्धा परीक्षा, अभ्यास, विवाहाचा लाभ, प्रेम आणि उपासना इत्यादी गोष्टी विचार करतो। हा पंचमातील शनी या वृश्चिक राशी लोकांना खालील फळ सविस्तर मी सांगणार देईल हे लक्षात घ्या। एका गोष्टीचा विचार करूया। पंचमातील शनीमुळे काहींना संततीबाबत काळजी किंवा संततीवर अनिष्ट प्रसंग राहतील, संततीविषयक प्रश्न उभे राहतील, लक्षात घ्या। संततीच्या सौख्यासाठी थोडा त्रासदायक आहे। दीर्घ मुदतीची शेअर मार्केटमधील गुंतवणूक ह्या लोकांना फायदेची ठरेल। इक्विटी, SIP किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात या लोकांना चांगला फायदा होईल। विद्यार्थ्यांना कष्टाच्या मानाने यश कमी मिळेल किंवा कष्टाने खूप चांगले यश मिळेल असे म्हणा। ह्या लोकांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागेल। हा शनी संशोधनाला पोषक असेल। पंचमातील शनी थोडं विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष देत नाही की अभ्यासात मनासारखं लक्ष न लागल्यामुळे अपेक्षित यश मिळत नाही। वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांनी थोडं अभ्यासात लक्ष केंद्रित करावं असं माझं मत आहे। या शनीमुळे आता कौटुंबिक आणि मानसिक शांतता या लोकांना बरीच मिळेल, मानसिक सुख समाधान मिळेल का तर चतुर्थातलं शनीचं गोचर प्रतिकूल होतं ते आता चांगलं होतं। घरातील वातावरण अतिशय चांगलं राहील। रखडलेली यांची कामं मागील 1-2 वर्षापासून आता मार्गी लागतील, त्यामुळे बराच मनस्ताप कमी होईल। मुख्य म्हणजे चतुर्थातल्या शनीमुळे ज्या लोकांची नोकरी व्यवसायामध्ये जे काही प्रॉब्लेम सुरू होते ते आता हा शनी नक्की कमी करेल। काहींना नवीन नोकरी लागणं, काहींना नवीन व्यवसायामध्ये मोठे आर्थिक लाभ होणं संभवतं। ह्यांचे नोकरी व्यवसाय आता स्थिर होतील असं म्हणायला काही हरकत नाही। काहींना परदेशात राहण्याचा किंवा स्थलांतरित होण्याचे योग येतील। खर्चामध्ये मात्र हा शनी वाढ करेल। शनीचं गोचर जरी मध्यम फलदायी असलं तरी या लोकांना गुरुचं गोचर प्रतिकूल आहे, लक्षात घ्या। त्यामुळे 15 मे 25 ते जून 26 पर्यंत राशीला येणारा 8वा गुरु हा प्रतिकूल असल्याने तसेच नोव्हेंबर 26 पर्यंत राशीच्या चतुर्थातून होत असलेलं राहूचं गोचर प्रतिकूल असल्यामुळे नोव्हेंबर 26 पर्यंत या राशीच्या लोकांना धननाश, आर्थिक अडचणी, जोडीदाराला त्रास होणं, व्यवसायामध्ये मंदी येणं, मानसिक अस्वस्थता, बेचैनी राहणं, कौटुंबिक कलह होणं, मनस्तापदायक घटना घडणं, स्थावर इष्टीच्या व्यवहारामध्ये फसवणूक होणं इत्यादी संभवतं। या गोष्टी लक्षात घ्या। त्यामुळे स्थावर व्यवहार करताना इष्टडी बाबतीत थोड्याशा अडचणी येऊ शकतात, ते व्यवहार करताना अतिशय विचारपूर्वक करा। त्यामुळे या राशीच्या लोकांनी जून 26 पर्यंत शांत आणि संयमी राहावं, वाद टाळावेत। त्याचबरोबर नियमित गुरु उपासना व शनी उपासना करावी। जून 26 नंतरचा काळ मात्र या राशीच्या लोकांना उत्तरोत्तर प्रगतिकारक आणि मोठं यश देणार जाईल। 2029 पर्यंत या राशीच्या लोकांची मोठी प्रगती होणार आहे। मग ह्या लोकांना एकच वर्ष खराब आहे, त्यानंतर मात्र या राशीच्या लोकांचे दिवस खूप चांगले येणार आहेत। एक निवेदन करतो, ज्या लोकांनी अजूनही आपला हा चॅनल सबस्क्राईब केला असेल त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा। सगळ्यात मुख्य म्हणजे वृश्चिक राशी जेवढे मित्रमंडळी नातेवाईक असतील त्यांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवी असेल तुम्ही मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन। यानंतर आपण पुढील रास म्हणजे धनु राशीला हे शनीचं गोचर कसं असेल हे मी सांगणार आहे। धनु राशीच्या लोकांना शनीची पनोती सुरू होते, तो काळ कसा असेल मी सांगणार आहे। तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।